हॅलो गाईज, कसे तुम्ही? तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आता जस्ट आम्ही बाहेर गेलो होतो. सो आता खूप गरमी वगैरे चालू आहे. सो आम्ही नारळ पाणी घेतलं होतं. हे बघा, हे मी नारळ वगैरे पिलं, छोटं त्याचं त्यांनी हे काढून दिलं आहे. सो आता मी म्हटलं त्याचं पप्पा आपण अजून घरी घेऊन जाऊया. सो आता तिकडे बघा, मी दाखवते पप्पा किती सारे नारळ घेत आहे. ते बघा, 3-4 कापून घेतलेले आहे आणि बाकीचे तसेच घेत आहे. बघा ते बघा, गुड्डीताईच्या हातात कापून घेतलेले आणि अजून घेत आहे. बघा हे बघा, ते बघा गुड्डीताई आणते आता. हे बघा, हे बघा, हा बघा, हा बरोबर. हे बघा, आणि पप्पा अजून फ्रुट्स वगैरे घेत आहे. सो आम्ही काहीतरी काम होतं त्याच्यासाठी बाहेर गेलो होतो. सो आज पण जसा दादा होता सोबत तशी आमची मजा चालू होती. सो आता पप्पा आहे. सो हे बघा, पप्पानी आम्हाला खूप सारं काही काही घेऊन दिलं. आता नारळ पाणी घेतलेले, हे लहानपणचे, हे तुम्हाला आठवत असेल, मुरकुल म्हणतात. सो हे मुरकुलचे पण आम्ही 2 पॅकेट घेतलेले आहे. याच्यात स्ट्रॉबेरी आहे, हा याच्यात बघा, याच्यात स्ट्रॉबेरी आहे आणि बिचाऱ्यांना घाम आला किवीला, याच्यात किवी पण आहे. कुठे तरी टेस्ट करायला आणखी हे खाऊन बघूया आता आपण. गोड आहे, गोड आहे गाईज. उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुसरं काहीच नका खाऊ, तेलकट वगैरे, पण नारळ पाणी, फ्रुट्स वगैरे हे सगळं खात जा आणि स्किन छान राहते. हे बघा, दोघं गेलेले मस्तपैकी. गुड्डीताई बिचारीची फजिता चालली, एक 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 आणून देते आम्हाला ती. हे बघा, आता तिने काय आणलंय, ऑरेंज आणलेलं आहे. हे बघा, ती खाती आहे, एकटीच खाती, पण मला नाही देते. बघा, इतकं सारं सामान घेतलं आम्ही, इतकं चालू. सो गाईज, आता मी हे आता हे डायरेक्ट मला निघलेली आहे. मी आता हे एन्जॉय करते. भेटतं नेक्स्ट मिनी ब्लॉग. तोपर्यंत टाटा.